नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माय सेल्फ निहाल सर. तर आज आपण अत्यंत महत्त्वाच्या गोष्टीवर बोलणार आहोत. कारण प्रत्येक विद्यार्थ्याच्या मनामध्ये आता एक प्रश्न जो आहे तो फिरत आहे. तो म्हणजे येणाऱ्या एक्झामिनेशनमध्ये सप्टेंबरच्या महाराष्ट्र सेटच्या एक्झामिनेशनमध्ये पेपर 1 जो आहे तो कठीण येणार आहे का? है ना? बघा, काही जण म्हणतायत की म्हणजे काही YouTube चॅनल आहेत ते म्हणतायत की पेपर 1 खूप अवघड येणार आहे. काही जण म्हणतायत की UGC नेटच्या पॅटर्ननुसार येणार आहे. काही जण तर खूप जास्त घाबरवत आहेत YouTube चॅनल्स विद्यार्थ्यांना, राइट? पण आपण कुठल्याही प्रकारचं फेक प्रिडिक्शन करणार नाहीये, कुठल्याही प्रकारची अफवा सांगणार नाही. आपण आजच्या व्हिडिओमध्ये जे काही बघणार आहोत ते मागील काही वर्षाचे पेपर्सवरून बदललेला जो ट्रेंड आहे, जी ॲक्चुअल सिच्युएशन आहे त्यावरती सर्व गोष्टी पाहून प्रॅक्टिकल एनालिसिस करणार आहोत. त्यामुळे याचा फायदा सर्वांना होणार आहे. त्यामुळे सर्वांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे. बट पुढे जाण्याआधी एक महत्त्वाची गोष्ट तुम्हाला सांगू इच्छितो. येत्या 3 ऑगस्टपासून आपली पेपर 1 ची कंप्लीट बॅच सुरू होत आहे. यामध्ये तुम्हाला संपूर्ण पेपर 1 चा सिलेबस कव्हर करता येणार आहे. तोही लाईव्ह सेशन्समध्ये. बघा, लाईव्ह सेशन्स मिळणार आहेत. त्यासोबत तुम्हाला रेकॉर्डिंग सेशन्स सुद्धा मिळणार आहेत. PYQs विथ एक्सप्लेनेशन, फुल सिलेबस नोट्स, फुल सिलेबस मॉक टेस्ट, 5000 प्लस MCQ सीरीज तुम्हाला या बॅचमध्ये मिळणार आहे. म्हणजे पेपर 1 चा अगदी तगडा अभ्यास तुमचा यामध्ये होणार आहे. तर अजिबात उशीर नका करू. आजच प्रिपरेशनला सुरुवात करा. या नंबरवरती व्हॉट्सअप मेसेज किंवा व्हॉट्सअप कॉल करू शकता आणि तुमची बॅच जॉईन करून तुम्ही प्रिपरेशनला सुरुवात करू शकता किंवा ग्लोबल ऑनलाईनचे ॲप्लिकेशन डाउनलोड करा, जे की प्ले स्टोअरवरती फ्री ऑफ कॉस्ट अवेलेबल आहे. त्याच्या थ्रू सुद्धा तुम्ही ही बॅच जॉईन करू शकता आणि प्रिपरेशनला सुरुवात करू शकता. चला तर सुरू करूया. सगळ्यात पहिला आणि महत्त्वाचा पॉईंट म्हणजे पेपर 1 बद्दल सर्वात मोठा गैरसमज विद्यार्थ्यांच्या मनामध्ये असतो. बघा, सर्वात आधी एक गोष्ट समजून घ्या, की महाराष्ट्र सेटचा जो पेपर 1 आहे, तो तुम्हाला फेल करण्यासाठी नसतो. बरोबर आहे की नाही? सगळ्यांना पासच व्हायचं आहे. पेपर 1 हा स्क्रीनिंग पेपर आहे. कसा पेपर आहे? स्क्रीनिंग पेपर. का असं म्हटलेलं आहे? कारण यामध्ये जे काही टॉपिक्स आहेत, जे काही युनिट्स आहेत, ते तुमची क्षमता तपासतात. बरोबर आहे की नाही? कॅन्डिडेटची क्षमता तपासत असतात. यामध्ये टीचिंग ॲप्टिट्यूड आहे, यामध्ये रिसर्च ॲप्टिट्यूड आहे, रिझनिंग आहे, ICT आहे, कम्युनिकेशन आहे, है ना? हायर एज्युकेशन आहे, एन्व्हायर्नमेंट आहे, डेटा इंटरप्रिटेशन, लॉजिकल थिंकिंग तुमची तपासली जाते. म्हणजे बेसिकली तुम्ही किती कॅपेबल आहात, तुमची विचार करण्याची क्षमता कशी आहे, बरोबर आहे? तुमची टीचर होण्याची क्षमता कितपर्यंत आहे. कारण या ज्या गोष्टी आहेत, हे जे युनिट्स आहेत, हे काय तपासतात? तुमचं नॉलेज तपासतात. किती नॉलेज? रिसर्चबद्दल माहिती आहे का? है ना? एखादी गोष्ट थोडीशी वेगळी फिरून-फिरून विचारली जाते. म्हणजे तुमची रिझनिंग पॉवर कशी आहे? ICT बद्दल तुम्हाला माहिती आहे का? बरोबर की नाही? या सर्व गोष्टी कम्युनिकेशन बद्दल तुम्हाला किती माहिती आहे? ह्या गोष्टी तुमच्या क्षमता तपासत असतात. म्हणून हा पेपर 1 जो आहे तो पूर्णतः स्क्रीनिंग पेपर आहे, क्वालिफायिंग पेपर आहे. बरोबर आहे की नाही? यामध्ये तुम्हाला काय करायचं आहे? चांगले मार्क्स मिळवायचे आहेत. हे युनिट्स तुम्हाला कव्हर करावे लागतात. म्हणून पेपर 1 मध्ये बरोबर आहे, अत्यंत असं क्लिष्ट असं नसतं. हो की नाही? हे किंवा PhD लेव्हल क्लिष्ट म्हणजे एकदम अत्यंत कठीण लेव्हलचं, मोठ्या IIT लेव्हलचं असं नसतं किंवा PhD लेव्हलचे असे प्रश्न विचारले जात नाहीत, असा उद्देश नसतो त्याचा. यामध्ये फक्त काही सोपे-सोपे प्रश्न असतात, ज्यामध्ये तुमची क्षमता तपासली जाते. 4 ते 5 प्रश्न असे थोडेसे अवघड वाटू शकतात तुम्हाला, थोडेसे डीप असतात. ओके. त्यामध्येही तुमचा कन्सेप्ट क्लिअर असेल, तर तेही प्रश्न तुम्हाला थोडेसे व्यवस्थितपणे सोडवता येऊ शकतात. ठीक आहे. हा पूर्णतः अवघड पेपर नसतो. अजिबात अवघड पेपर नाही. अगदी सोपा पेपर आहे. ठीक आहे. हा गैरसमज जो आहे पेपर 1 कठीण आहे, खूप अवघड आहे, डीप आहे, हे डोक्यातून काढून टाका. हा पूर्णतः स्क्रीनिंग पेपर आहे तुमची क्षमता तपासण्यासाठी. ठीक आहे. आता मागील काही प्रश्नांचा अभ्यास केल्यानंतर, प्रश्नपत्रिकेचा अभ्यास केल्यानंतर आपल्याला एक गोष्ट तर कळून आली आहे, की ट्रेंड जो आहे थोडासा बदललेला आहे. अगोदर कसं होतं, की आपल्याला डायरेक्ट कन्सेप्ट प्रश्न विचारले जायचे, की फॉर एक्झाम्पल हा कम्युनिकेशनचा प्रकार आहे का? किंवा हा कुठल्या प्रकारचं कम्युनिकेशन आहे, असं डायरेक्ट विचारलं जातंय. पण आता थोडंसं बदललेलं आहे. आता डिफिकल्टी लेव्हल हलकीशी मॉडरेट झालेली आहे. कसं? तर आता तुम्हाला डायरेक्ट क्वेशन्स विचारले जात नाहीत. आता तुम्हाला कसे प्रश्न विचारले जातात? आता ॲप्लिकेशन बेस्ड क्वेशन्स विचारले जातात. सिच्युएशन बेस्ड क्वेश्चन विचारले जातात. फॉर एक्झाम्पल कम्युनिकेशनमध्ये एखादी सिच्युएशन दिली जाईल, की बाबा तुमचा जो बॉस आहे, तो बॉस सबऑर्डिनेट सोबत कम्युनिकेशन करत आहे. मग हा कम्युनिकेशनचा व्हर्टिकल आहे, हॉरिझॉन्टल आहे, कुठला प्रकार आहे? है ना? मग हे कसं झालं? सिच्युएशन दिली जाते, है ना? अप्लाय केलं जातं आणि मग तो प्रकार कुठला आहे असं विचारलं जातं. राइट? हे डायरेक्ट प्रश्न नाही, हा ॲप्लिकेशन बेस्ड क्वेश्चन झाला. समजतंय? सो हा बदल आपल्याला आता बघायला मिळतो. आता कसं, की काही कन्सेप्ट आहेत, जसं की रिसर्च ॲप्टिट्यूड, ICT, है ना? तुमचं टीचिंग ॲप्टिट्यूड असेल, है ना?
यामध्ये कसं आहे, यामध्ये तुम्हाला आता डायरेक्ट क्वेश्चन्स बघायला मिळणार नाहीत. यामध्ये तुम्हाला सिच्युएशन बेस्ड, ॲप्लिकेशन बेस्ड क्वेश्चन्स बघायला मिळतील. आलं लक्षात? हा बदल, हा ट्रेंड आता चेंज झालेला आहे. आता पुढचा आणि सगळ्यात महत्त्वाचा पॉइंट आणि तुमच्या मनामध्ये असलेली भीती, तो म्हणजे यावर्षी कठीण येण्याची शक्यता आहे का? म्हणजे यावर्षी जो पेपर होणार आहे, तो कठीण येण्याची शक्यता आहे का? तर बघा, एक मी तुम्हाला सांगू शकतो, की हा कम्प्लिटली कठीण तर पेपर येणार नाही. ठीक आहे, म्हणजे एकदमच असा अवघड पेपर नसतोच. ठीक आहे, मागील ट्रेंडनुसार बघितलं तर. यामध्ये मॉडरेट लेव्हलपर्यंत येऊ शकतो. त्यामध्ये काही युनिट्स तुम्हाला सोपे असू शकतात. आलं का लक्षात? म्हणजे कम्प्लिटली टफ पेपर येण्याची शक्यता खूप जास्त कमी आहे. बट यामध्ये काही बदल होऊ शकतात. काय बदल होऊ शकतात? तर डायरेक्ट क्वेश्चन कमी येणार, म्हणजे कमी येऊ शकतात. है ना? डायरेक्ट क्वेश्चन येणार नाहीत, तर ॲप्लिकेशन बेस्ड क्वेश्चन येऊ शकतात तुम्हाला. सिच्युएशन बेस्ड क्वेश्चन येऊ शकतात तुम्हाला. स्टेटमेंट बेस्ड क्वेश्चन येण्याची शक्यता आहे. जे स्टेटमेंट 1, स्टेटमेंट 2 यामध्ये कुठला करेक्ट आहे, कुठला इनकरेक्ट आहे, असे प्रश्न तुम्हाला बघायला मिळू शकतात. मॅच द फॉलोइंग येऊ शकतात, ॲसर्शनवाले येऊ शकतात, है ना? आणि काही उदाहरण आधारित क्वेश्चन्स विचारले जाऊ शकतात. समजलं? म्हणजे एखादं उदाहरण दिलेलं आहे तुम्हाला त्याचं आणि त्या उदाहरणावरून तुम्हाला सांगायचं की तो कोणता कन्सेप्ट आहे किंवा कुठला पॉइंट आहे. समजलं? असे प्रश्न आपल्याला बघायला मिळू शकतात. बट तुमचा कन्सेप्ट जर क्लिअर असेल, तर तुम्हाला अजिबात यामध्ये प्रॉब्लेम येणार नाही. तुमचा कन्सेप्ट हा लाईव्ह सेशन्समध्ये अगदी सोप्या पद्धतीने कव्हर केला जाणार आहे. आणि कन्सेप्ट क्लिअर असेल, तर तुम्हाला मॉडरेट लेव्हल, हार्ड लेव्हल प्रश्न पण अगदी चांगल्या पद्धतीने विचार करून सोडवता येऊ शकतात. आलं लक्षात? सो पेपर जरी कठीण असला, तर तुमचा कन्सेप्ट जर चांगला असेल, तर तुम्हाला काही प्रॉब्लेम होणार नाही. हे सर्वांनी लक्षात घ्या. मग याचाच अर्थ काय आहे, की बाबा पेपर कठीण कोणाला वाटतो, पेपर कठीण कोणाला नाही वाटत, है ना? जरी पेपर मॉडरेट किंवा हार्ड असला, तरी काही लोकांना तो सोपा वाटतो. का वाटतो असं? असं का होतं? तर त्याच्यामध्ये फरक आहे. है ना? त्याच्यामध्ये एक फरक आहे, की जर विद्यार्थ्यांनी प्रॅक्टिस जास्त नाही केली, एम-सी-क्यू प्रॅक्टिस नाही केली, पी-वाय-क्यूज नाही सोडवल्या, है ना? फक्त कन्सेप्ट क्लिअर केला आणि एक्झामला गेले, तर मग तुम्हाला पेपर अवघड वाटू शकतो. तुम्हाला पेपर टफ वाटू शकतो. कारण तुम्ही फक्त कन्सेप्ट क्लिअर केलाय. तुम्ही प्रॅक्टिस नाही केली आहे. एम-सी-क्यूज नाही सोडवलेत. है ना? तुम्ही मॉक टेस्ट नाही दिलेत. वन लाइनर नोट्स तुम्ही तयार केले नाहीत किंवा पाठ सुद्धा केले नाहीत, काही गोष्टी गरजेच्या आहेत त्या. है ना? तसं केलं तर तुम्हाला पेपर अवघड वाटू शकतो. बट तुम्ही पी-वाय-क्यू प्रॅक्टिस केली आहे. तुम्ही कन्सेप्ट समजून घेतलाय. है ना? बट त्यावरती तुम्ही प्रॅक्टिस पण केली आहे. पी-वाय-क्यू सोडवून कन्सेप्ट क्लिअर केला. कन्सेप्ट क्लिअर करून तुम्ही एम-सी-क्यूज पण सोडवलेत, मॉक टेस्ट पण दिलेत. है ना? जे तुमची कमतरता आहे त्यावरती लक्ष देऊन तुम्ही ते सुधारले आहेत, तर तुम्हाला पेपर अगदी सोपा वाटू शकतो, जरी पेपर टफ किंवा मॉडरेट आला तरीही. ठीक आहे? सो या जर गोष्टी तुम्ही केलात, तर तुम्हाला अगदी सोप्या पद्धतीने पेपर जाणार आहे आणि तुम्ही नक्की क्वालिफाय होणार म्हणजे होणारच. आलं लक्षात? सो या गोष्टी जर तुम्ही लक्षात ठेवलात, तर तुम्हाला येणाऱ्या एक्झामिनेशनमध्ये काहीही अडचण येणार नाही. आणि तरीही तुम्हाला काही भीती वाटत असेल, काही प्रश्न असतील मनामध्ये, तर मला कमेंट बॉक्समध्ये विचारा. मी त्याचं सोल्युशन तुम्हाला नेक्स्ट सेशनमध्ये देईन. ठीक आहे? आणि एक गोष्ट आपली अजिबात विसरू नका, ती म्हणजे 3 ऑगस्टपासून आपली लाईव्ह बॅच सुरू होत आहे पेपर 1ची, ज्यामध्ये एक्झामिनेशनपर्यंत तुमचा संपूर्ण सिलेबस तर कव्हर केला जाणारच आहे, परंतु डेली तुम्हाला स्टेप बाय स्टेप गाईड केलं जाईल, प्रत्येक प्रश्नाचं निवारण केलं जाईल आणि कुठलीही अडचण तुम्हाला असेल, तर तिथे मी असणार आहे, मॅडम असणार आहेत. तुम्हाला तिथे सर्व गोष्टीचं सोल्युशन लगेच मिळणार आहे. तुमचं प्रिपरेशन अगदी चांगल्या दर्जाचं होणार आहे. या बॅचमध्ये तुम्हाला लाईव्ह सेशन सोबत रेकॉर्डेड सेशन पण मिळतील. म्हणजे काही अडचण आली, लाईव्ह सेशन अटेंड एखादा दिवस नाही करता आला, तर त्याचं रेकॉर्डेड व्हर्जन मिळेल. म्हणजे तुम्ही कुठेही मागे पडणार नाही, कन्सिस्टंटली स्टडी होत राहील. पी-वाय-क्यूज म्हणा, मॉक टेस्ट म्हणा, 5000 प्लस एम-सी-क्यूजची सिरीज तुम्हाला प्रॅक्टिससाठी मिळणार आहे. सो या बॅचमध्ये तुमचं संपूर्ण प्रत्येक ॲस्पेक्टने स्टडी होणार आहे. तर उशीर नका करू, आजच सुरुवात करा प्रिपरेशनला. या नंबरवरती व्हॉट्सअप मेसेज करा किंवा व्हॉट्सअप कॉल करा किंवा ग्लोबल ऑनलाईनचं ॲप्लिकेशन डाउनलोड करा. ॲप्लिकेशनच्या थ्रू सुद्धा तुम्ही बॅच जॉईन करू शकता आणि ही प्रिपरेशन जी आहे ते सुरू करू शकता. ॲप्लिकेशनच्या थ्रू कसं कराल तुम्ही, तर प्ले स्टोअरवरती जायचं, ग्लोबल ऑनलाईन सर्च करायचं किंवा प्ले स्टोअरवर माहिती नसेल कसं जायचं, तर लिंक दिलेली आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये, त्या लिंकवर क्लिक करा. डायरेक्टली तुम्हाला पेज ओपन होईल. ॲप्लिकेशन दिसेल, इन्स्टॉल करायचं, ओपन करायचं. ओपन केल्यावर असं स्क्रीनवर दिसेल. ठीक आहे? ॲप्लिकेशन ओपन झालं की इथे स्टोअर सेक्शन आहे बघायचं खाली, त्यावरती क्लिक करायचं. एक सर्च बॉक्स दिसेल, तिथं MS-सेट 2026 पेपर 1 असं सर्च करायचं. हे कोर्स जो आहे तो तुम्हाला तिथे दिसेल, त्यावरती क्लिक करायचं. त्यानंतर खाली बघायचं, तुम्हाला तिथे एक ऑप्शन दिसेल जॉइन नाव.
ठीक आहे. त्या जॉईन नाववरती क्लिक करायचं, प्रोसिजर फॉलो करायची, तुमचं कोर्स जॉईन होईल आणि त्यानंतर तुम्ही तुमचं प्रिपरेशन करू शकता.